पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाऊजी इतके का चिडले? असं काय घडलंय? तूच काहीतरी केलं असणार, हो ना? ऍक्च्युली त्यामुळेच मी घेतोय, म्हणजे आईंचा अपमान नको व्हायला ना. एवढं मनापासून त्यांनी केलं तर. वर्षा, माझं नाही निदान दादाचं ऐक. दादा मोठा आहे की नाही तुझ्यापेक्षा? अगं एक सोडून दोन दोन लग्नाचा अनुभव आहे ग त्याला. आई तर माझं नाही ऐकत आहे राघवती, तुझं तरी ऐकेल. थांब जरा, मी बोलतोय ना, थांब. आता भाऊजी चिडलेले आहेत, तर तुझ्याकडून जी काही चूक झाली असेल ती एकदा समजून घे, भाऊजींची समजूत काढ आणि त्यांना असा विश्वास दे की तुझ्याकडून पुन्हा अशी चूक घडणार नाही. म्हणजे बघ, भाऊजींचा राग चक्क शांत होईल. बास दादा, बास. वर्षा ऐक. दादा, तू असं कसं म्हणू शकतोस की मी काहीतरी केलंय? मी चुकतेय असं वाटतंय का तुला? हे बघ, मी काहीही केलेलं नाहीये. अरे, एक टिचभर सोन्याचा कॉइन तर हरवलाय, आणि तो सुद्धा त्यांच्या हातून. ते माझ्यावर चिडतात. बरं, चिडतात तर चिडतात, तो कॉइन मी हरवला असा आरोप करतात. मी खरं सांगतेय तुला, मी नाही हरवलाय तो कॉइन. आणि मी एवढं खरं सांगून सुद्धा कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. वर्षाताई, थांब आनंदी, बास. मला कोणाची दयामाया वगैरे नको या. त्यापेक्षा थोडासा विश्वास ठेवला असता ना माझ्यावर, तर पुरलं असतं मला. पण नाही, इथे सगळ्यांच्या नजरेत चुकाच दिसतात माझ्याबद्दलच्या. ते काही नाही, मी सांगून ठेवते, मला नाही बोलायचं यांच्याशी, आणि मी 4 दिवस इथेच राहणार आहे. नंतरचं नंतर बघू काय होईल ते. अगं वर्षा, नीट विचार कर. अगं, कित्येक वेळेला तू इथे असताना तुझं पाकिट तू इथेच विसरतेस. घरी जातेस, तुझ्या मागून येऊन मी तुला पाकिट दिलेलं आहे, किंवा दुसऱ्या दिवशी तू आल्यानंतर तुला कळतं, अरे माझं पाकिट इथेच होतं. हे असं कित्येक वेळा झालेलं आहे. पण मला एवढं माहित आहे की भाऊजी सॉर्टेड आहेत म्हटल्यानंतर त्यांना राग येणं साहजिक आहे. आता ठीक आहे ना, नाणं हरवलंय तर तू स्वतः ते मान्य कर आणि मोकळी हो ना. तुला बोलायला जमत नाहीये का? ठीक आहे, मी बोलतो भाऊजींशी. दादा, अरे ऐक ना. आनंदी, बघतीस काय? थांबव त्याला. अहो थांब आनंदी, हा प्रश्न बोलल्याशिवाय सुटणार नाहीये. मला बोल दे. दादा, हा भाऊजी, मी बोलतोय, राघव. हो आहे तेच. हा, निघणारच आहे ते. भाऊजी, मी काय म्हणतोय, आत्ता मला कळालं की ते सोन्याचं कॉइन हरवलंय ना. ठीक आहे, साधं कॉइन तर आहे ते, फार काही अगदी. आता भांडू नका तुम्ही, ते कॉइन आहे तो कोणाकडूनही हरवू शकतो. आणि हवं तर दुसरा कॉइन मी तुम्हाला घेऊन देईन, बस. पण तुम्ही एकमेकांसोबत भांडू नका, समजून घ्या. मी आता तिला घरी पाठवतो, मी स्वतः येऊन तिला सोडतो. तुम्ही बोला एकमेकांशी, रागवू नका. हा. अहो दादा, हट्ट करू नकोस. चल माझ्यासोबत ये. वर्षाताई, वर्षाताई. वर्षा, अहो तेच ना. नका घेऊन जाऊ वर्षाताईंना. तिथे गेल्या ना. दादा, पर्सच घेते मी, येते. हा. कशाला राहू मी या घरात? माझ्या सख्या भावाला सुद्धा जड झाली मी. आनंदी, थांबव तिला. तिचं घरी गेली ना तर तो राक्षस सोडणार नाही तिला.
हा 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 बस 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 हा, हा. आ. चल दादा मी जात काय अच्छा, ही बिल्डिंग आहे का? हो ही बिल्डिंग आहे येते मी हा थांब थांब, हा मी पण येतो ना. मी भाऊजींशी बोलतो, त्यांची समजूत काढतो. अरे मी समजावीन त्यांना. आणि तसंही मी जर चुकले असेल तर ती चूक मलाच सुधारायला हवी ना. हा, येते मी. वर्षा, माझ्यावरचा राग अजून गेला नाही? नाही तसं काही नाही. इथे नवीन घराजवळ मी आलो, पण घरी घेऊन जात नाही, खालच्याकडूनच मला पाठवतेस का? मी बोलतो ना भाऊजींशी, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊ. अरे नाही दादा, ते झोपले असतील, कशाला उगीच त्यांची झोप मोड. काय चाललंय वर्षा? मी तुझ्या घरी येऊ नये म्हणून कारण देतेस तुम्हाला? नाही दादा. मग बर बर चल. हे दादा, हे नवीन घर. अरे मेवडे तुम्ही या ना, स्वागत आहे आमच्या नवीन घरात. या. वर्षा, दादाला काय बाहेरच उभं करणार आहेस? नाही नाही दादा येतच होता आत. या ना, आत या ना. चल दादा. एक मिनिट हा, थोडं जरा हे इथे. नाही, राहू द्या भाऊजी. नाही नाही, बसा. बस ना दादा बस. तुम्ही बसा ना. हो नाही, मी हे काय, बसा. हा, ते थोडं जरा. हा अरे दादा ते शिफ्टिंग केलं ना, तर अजून सामान लावायचं राहिलंय. आणि त्यात मॅडम आमच्या खंडाळ्याला गेल्या. मी एकटा किती काय काय करणार नाही का, त्यामुळे थोडं तुमच्याकडे काय वहिनी आहे त्या करत असतील सगळं, नाही का? काय वर्षा? तुम्ही पण ना उगाच काहीतरी. बघितलं ना, बरोबर फाटा देऊन जाते विषयाला. मी बघतो जरा. अहो, अरे दादा, मी येतच होते बाहेर आणि अरे फ्रीज बिघडलाय ना, म्हणून माठातलं पाणी दिलं. चल ना बाहेर चल, इथे अडचणीत कुठे थांबायचं. चल चल ये ये ये. अरे ये रे दादा, ये बाहेर ये ना. हा ये बस. अरे वहिनींचा फोन. वहिनींना भरतीच काळजी असते. ते काय त्यांचा स्वभावच तसा आहे ना, त्यामुळे म्हणजे ते सगळ्यांचीच काळजी करतात. हो ना वर्षा? हो. नवीन घर घेतलं, बघितलं नव्हतं, म्हटलं घर बघावं. ठीक आहे, आवरावर करायची बाकी अजून, ते होईल. आणि भाऊजी, बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्याशी? म्हणजे तुम्हा दोघांशी. बोला बोला. भाऊजी, कसं आहे, संसार म्हटला की
काही छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, कोणतरी चुकतच, पण मग दुसऱ्याने समजून घेणं खूप गरजेचं असतं. एखाद्याने चूक केली तर दुसऱ्याने ती चूक पोटात घ्यायची. नातं महत्वाचं आहे, ते नातं शेवटपर्यंत टिकवायचं आहे. पुन्हा ती चूक होणार नाही ह्याची काळजी घ्यायची असते. आणि हा, ते काय कॉईनचं जे काय तुम्ही, ते काय फार महत्वाचं नाहीये, त्याची काही काळजी करू नका. इथेच कुठेतरी पडला असेल तो शिफ्टिंग मध्ये, सापडेल तो. हो. तेव्हा सांभाळून घ्या एकमेकांना. दादा बसा, मी चहा टाकते. कसा करणार? दूधच नाहीये ना, चहा कसा करणार? आणि तसंही वहिनी वाट बघत असतील, हो ना दादा? बरोबर आहे वर्षा. तुम्ही व्यवस्थित सेटल झालात की पुन्हा येईन मी चहासाठी. हो हो, मी आता घर लावायलाच घेतो. बघतो कॉईन सापडतंय का. तसं सापडेल, नाही सापडलं तर तुम्ही द्यालच. ठीक आहे भाऊजी. हो हो, काळजी घ्या. वर्षा, हा दारापर्यंत सोडायला नाही येणार? हो, चल ना. ते चल. चल. वर्षा, हा काही काळजी करू नकोस. संसार म्हटलं की या गोष्टी होतातच. माझं एक ऐकशील? हा दादा, बोल ना. तू 4 दिवस त्या घरी येऊ नकोस. दादा, तू त्या घरी येतेस, माझी काहीच हरकत नाहीये, पण वर्षा, हे तुझं घर आहे, येते लक्षात. ह्या घराला तुझी जास्त गरज आहे. तू या घरात असणं खूप गरजेचं आहे, तरच या घराला घर पण येणार आहे. आता हे नवीन घर आहे, हे तुझ्या पद्धतीने तू सजव. तो संपूर्ण वेळ तुझ्या या घरासाठी खर्च कर. ते घर तुझं आहे ग, पण हे घर तुझं आहे. हे तुम्हा दोघांना हवं तसं लाव, सजव. आणि वर्षा, जबाबदारी अंगावर आली ना की मग त्यातून मिळणारा आनंद, समाधान खूप मोठं असतं. तुला कळतंय नाही तर मग नेहमीच तुला माहेरी यावंसं वाटेल. ये ना, कधी पण ये, पण हे घर तुझं आहे. भाऊजींना एका दिवशी सुट्टी घ्यायला सांग, दोघांनी मिळून तुमचं घर लावा, सजवा, घरासाठी वेळ काढ. कारण आता तुमचा संसार या नवीन वास्तूत तुम्हाला नव्याने सुरू करायचा आहे, हे ध्यानात ठेव. कळतं ना मी काय म्हणतो ते? येऊ मी? हो दादा. काळजी घे. भावाला आणलं होतं बॉडीगार्ड म्हणून नाही. का प्रवचन द्यायला? नाही हो. झालं, बॉडीगार्ड गेला, राघव बुवांचं प्रवचन संपलं. आता तुला कोण वाचवणार? सांग ना, कोण वाचवणार? नका मारू. नाही, नका मारू. मी नाही बोलवलं दादाला. ए आनंदी, आता मला खूप भीती वाटायला लागली बरं का. हा राघव पण ना, हा त्या वर्षाच्या नवऱ्याकडे गेलाय खरा, पण अगं तो ऐकणाऱ्यातला नाहीये. आनंदी, याचे परिणाम काहीतरी उलट होणार नाहीत ना? आनंदी, हा, राघवला फोन लाव ग, कुठपर्यंत आलाय बघ. जेवणाची वेळ झाली ना. अहो, अव आला. राघव, काय झालं? काय म्हणाला तो? सांग ना मला. हा, ऐकलं का तुझं? आनंदी, बोल. अहो, काय झालं? चिडले होते का भाऊजी?
काय म्हणाले? आई, काय रे? वर्षा आता जे काही करते, तिच्या आयुष्यात जे काही होत आहे, या सगळ्यांमध्ये तिची चूक तर आहेच, बरोबर. पण तुझीही तेवढीच चूक आहे. माझी कसली चूक? मी सांगितलं तिला सोन्याचं नाणं गहाळ कर म्हणून. सोन्याचं नाण्याचाच फक्त प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे वर्षाच्या वागण्याचा. ती जे काही वागत आलेली आहे त्या गोष्टींकडे तू कधी लक्ष दिलंस? त्याबद्दल तू कधी तिच्याशी बोललीस? वर्षा सकाळी सकाळी या घरी येते, दिवसभर इथेच पडून असते, टीव्ही बघत बसते, आणि संध्याकाळी तिकडे तिचा नवरा येण्याची वेळ झाली की इथलाच तयार असलेला स्वयंपाक डब्यात भरून ती घेऊन जाते. पण तुला कधी वाटलं की याबद्दल तिच्याशी बोलावं, तिला काही समजवावं? त्या घरी मी असताना तिने मला ग्लासातून पाणी आणून दिलं. तो ग्लास स्वच्छ धुतला सुद्धा नव्हता. घराची अवस्था इतकी वाईट होती, सगळा पसारा इकडे तिकडे होता, कुठलं सामान कुठे काय सापडणार सुद्धा नाही. तुझ्या बेडरूमची जी अवस्था ना, त्याच्यापेक्षा काही पट्टीने जास्त घाण अवस्था तिच्या अख्ख्या घराची होती. मग असल्या या पसाऱ्यात हे सोन्याचं नाणं गहाळ होणं साहजिकच आहे ना. सोन्याचं नाणं हरवलं म्हणून भाऊजी चिडले आहेत मला नाही वाटत, किंवा हे आत्ताच काहीतरी आहे असंही मला नाही वाटत. हे बऱ्याच आधीपासूनचं आहे जे आता उफाळून आलंय. त्यांची सहनशक्ती संपली, आणि या सगळ्या गोष्टींना जशी वर्षा जबाबदार आहे तशी तू सुद्धा जबाबदार आहेस आई. काय बोलतोय बघ. हा हा, माझा पोटचा गोळा. वा, सगळं खापर फोड माझ्या डोक्यावर. मीच केलं ना सगळं. आनंदी, तसं यांचं चुकलंच आहे, पण हा राघव काय बोलतोय ते बघ ना. समजाव त्याला काहीतरी. नाही, वर्षाला कामाची सवय नाहीये, मान्य आहे, पण त्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, हे समजाव त्याला. अहो, पण एकदा तुम्ही. थांब आनंदी, प्लीज. तू आता मध्ये बोलू नकोस. तिकडे जाऊन मी सगळी परिस्थिती बघून आलेलो आहे. वर्षाने मला थंड पाणी नाही देता येणार कारण फ्रीज खराब आहे असं सांगितलं, पण तिच्या घरात फ्रीज नव्हताच आहे. शिफ्टिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असेल, पण ज्या गरजेच्या वस्तू आहेत, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन सुद्धा तिच्या घरात नाहीये. वॉशिंग मशीन ती म्हणाली होती ना खराब झाली म्हणून, मला दुसरी घेऊन दे. आपण घेऊन देऊया तिला, त्या 3-4 वस्तू घेऊन देऊ आपण तिला. आई, पण हा पर्यायच नाहीये. म्हणजे माफ करा मी मध्ये बोलतीये, पण वर्षाताईंच्या संसारात जी काही अडचण आहे ती फक्त आर्थिक दृष्ट्या नाहीये. त्यामुळे आपण वस्तू घेऊ आणि त्यांना देऊ आणि मग त्यांची अडचण सुटणार आहे असं वाटत असेल तर असं नाहीये ते. आनंदी, तू नको बोलूस यात. सगळे तुझ्या माहेरच्यांसारखे नसतात, नेसत्या वस्त्रांनीशी मुलीला पाठवायला. आमच्याकडे देतात अगं, सगळं करावं लागतं मुलीचं आम्हाला. आई, तिला नको बोलायला सांगू यामध्ये. आपलंच नाणं खोटं आहे, आपल्याला करावंच लागणार ना. आपणच म्हणायचं आपलं नाणं खोटं आहे असं म्हणून कसं चालेल आई? म्हणजे वर्षाची काहीच चूक नाही असं म्हणायचं तुला? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. कदाचित त्यांच्या संसाराकडे लक्ष देणं होत नसेल, पण आपण त्यांना समजावून सांगू, ऐकतील त्या, समजतील त्या. पण फक्त त्यांचीच चूक आहे असं नाहीये, भाऊजींची पण चूक असू शकते. हा, हे बाई, माझ्या जावायला नावं ठेवायची नाही. लाखात एक जावई आहे माझा. हो, हे असं लाखात एकच कार्ट उपसतं. आई, भाऊजींना दोष द्यायचा नाहीये मला.
पण एकदा वर्षाताईंशी शांतपणे बोलूयात आपण. नक्की काय झालंय हे ऐकून घेऊयात. नेमकं काय होतंय हे मी तिकडे जाऊन बघून आलोय आनंदी. खरंच जर का काही असतं ना तर वर्षा कधीच शांत बसली नसती. आपल्याला कधीच कळलं असतं सगळं काही. हो ना. मला असं वाटतंय वर्षानेच आता बदलणं गरजेचं आहे.